तुमचा विश्वास, आमची बातमी. गेल्या 40 वर्षांपासून धुळे येथे मुस्लिम समाजातील एक कुटुंब हिंदू सणांसाठी हार, कंगन, माळ तयार करत आहे आणि या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जातोय. त्यामुळे या सणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळूनही मुस्लिम बांधव हार, कंगन तयार करण्याच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. होळी आणि गुढीपाडवा हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले. या सणांसाठी हार, कंगनाला विशेष महत्त्व असतं. धुळे येथील हलवाई कुटुंबानं हा पदार्थ तयार करण्याची 40 वर्षांची परंपरा जपली आहे. हार, कंगन केवळ याच कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहे. धुळे जिल्ह्यात हार, कंगन, माळ तयार करणारे हे एकमेव कुटुंब आहे. बाबूलाल अजमुद्दीन हलवाई यांचे मुस्लिम कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून हार, कंगन बनवण्याचा पुश्तैनी व्यवसाय प्रामाणिकपणे सांभाळत आहे. मी बाबूलाल हलवाई, रमजान बाबा नगर, धुळ्यामध्ये राहतो. हा आमचा व्यवसाय वडिलोपार्जी आहे. गेल्या 40 वर्षापासून आमचे घरचे पुरे परिवार हा व्यवसाय करतात. रमजान महिना सुरू असून सुद्धा होळीच्या सणाला हिंदू बांधवांचे जे सण आहे त्यांना माल भेटावा त्या हिशोबाने माल बनवतोय. विशेष म्हणजे हिंदू बांधव या मुस्लिम कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर हार, कंगन खरेदी करतायत. त्यामुळे या उपक्रमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश सातत्यानं दिला जातो. रमजान महिना सुरू असतानाही हे कुटुंब आपल्या हिंदू बांधवांच्या होळी आणि गुढीपाडव्याच्या तयारीत व्यस्त आहे. यंदाच्या सणांसाठी सुमारे 1.5 टन माल तयार करण्यात आलाय. बाबूलाल हलवाई यांनी सांगितलंय की तयार केलेला हा माल मुंबई, पालघर, बोईसर यांसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाठवण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 1.5 टन माल तयार झाला असून 150 रुपये किलो दरानं हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांकडूनही या हारांना चांगलाच प्रतिसाद मिळतो. सुनील निकम, आपलं शासन, धुळे. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.